केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे किंवा केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंबयार्ड नाशिक किंवा केडी चौधरी कोरटे डाळिंबयार्ड इंदापूर या तिन्ही मार्केटला जेवढेही शेतकरी जोडले गेले, खऱ्या अर्थानं ते एक विश्वासाला आम्ही कुठेतरी पात्र झालो म्हणून शेतकऱ्यांचं एक मनामधलं एक प्रेम पाहता प्रत्येक भागात शेतकऱ्यांची अपेक्षा वाढली की शेतनी आमच्या भागात यावं, आमच्या बागेला भेट द्यावी किंवा आम्हाला सजेशन द्यावं. मी आज इंदापूर तालुक्यात येत असताना आज नौशाद दस्तगीर मुलानी यांच्या बागेमध्ये मी आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं इथं औषध पुरवणारे सुद्धा भोंगळे शेट आहेत किंवा इथनं पेरूचा व्यापार करणारे सुद्धा व्यापारी आहेत. म्हणजे दुकानदार असतील, डाळिंब पिकवणारा असतील किंवा पेरूचा व्यापार करणारा यांच्याच कुटुंबातली ही सगळी मंडळी इथं आल्याच्या नंतर एक समाधान मला वाटतं की आज यांच्याशी मी चर्चा करताना त्यांनी एकच सांगितलं की आम्हाला डाळिंब सोडून दुसरं काही पिकवायला जमतच नाही. आणि हा जो इंदापूर तालुका आहे हा सर्वच फळाला सदन आहे. त्याच्यामध्ये पेरू असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, केळी असेल, डाळिंब असेल, अगदी टोमॅटो असेल किंवा ढोबळी मिरची असेल किंवा कारली असेल, ह्या सगळ्या पिकांना वरदान ठरलं किंवा ऊस असेल, सीताफळ असेल, ह्या सगळ्या पिकाला वरदान ठरलेला इंदापूर तालुका आहे. आणि मी आज नौशादजींच्या बागेमध्ये आलेलो आहे. तर मला या बागेमधलं एक वैशिष्ट्य सांगा की माल सगळा एकसारखा आहे आणि आता तुम्ही ह्या प्रतीक्षेत आहेत की आपण जाग्यावर द्यावं का मार्केटिंग करावं, द्विधा मनस्थिती आहे. आणि बाजार तर दररोज यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहताय आणि काही शेतकरी व्यापारी सांगतायत की बाजार मंदी व्हायला लागलेले आहेत. पण मंदी तर कुठं नाही आहे. मी सगळ्यांना छाती लोक सांगतो मंदी हा प्रकारच मी पाहिलेला नाही आणि पाहणार पण नाही दिवाळीपर्यंत. हा मंदी होईल पण ती कोणत्या ह्यासाठी होईल की पाऊस पडला तर थोडासा माल भिजला तर थोडीफार त्या दिवशी 4-2 दिवस मंदी होईल. पण तुमचा काय अनुभव आहे? आता मी आज तुमच्यापर्यंत आला, तुमच्या भावना काय? तुमचं नाव सांगा. माझं नाव इर्शाद दस्तगीर मुलानी. आम्हाला कसं वाटतं योग्य रेट मिळावेत. आम्ही कष्ट करतो, खर्च करतो बागेंना आणि त्याचं योग्य मोल जर नाही मिळाला तर मग आम्हाला पण थोडंसं 2 रुपये कमावता येत नाहीत. त्याच्यामुळे म्हटलं शेटजींना भेटावं, योग्य मार्गदर्शन मिळावं आम्हाला, ह्या अपेक्षेने मी तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक होतो. बऱ्यापैकी इंदापूर तालुक्यामध्ये शेतकरी वर्ग हा अनेक वर्षापासून जोडलेला आहे. परंतु टॉप क्वालिटीचा माल असेल तर मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रात कुठल्याच मार्केटला रेट मिळणार नाही, ती पुणे मार्केटला रेट मिळणार. आणि हा जो ग्लिजिंगचा माल आहे हा खऱ्या अर्थाने एक तर जाग्यावर व्यापारी आला आणि तो योग्य जर मोबदला देत असेल तर मी बिनधास्त सांगतो तुम्ही देऊन टाका. परंतु योग्य मोबदला देतोय का हे तपासण्यासाठी तुम्हाला मार्केटपर्यंत तरी यावं लागेल, ते बी मोकळं यावं लागेल. माल आणू नका. मी पहिल्यापासून काय सांगतो, माल आणू नका. आणि बऱ्यापैकी मीडियम जे माल आहेत ते नाशिक असेल, पुणे असेल किंवा महाराष्ट्रातले इंदापूर असेल, हे सगळ्या महाराष्ट्रात एकसारखे रेट आहेत. पण हा ग्लिजिंगचा माल आहे, ह्याचे रेट हे चांगल्या शहरामध्ये ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुमच्या पैशामध्ये 10-20 रुपये किलोची वाढ झाली असेल असं मला वाटतं. तर आता तुम्ही केडी चौधरींना कधीपासून ओळखता म्हणजे डाळिंबयार्डला? खूप वर्ष झालं आता. इंदापूरला येतो पहिल्यापासूनच तुमच्या निलावावर. धंदा बी आपला जुनाच आहे त्यामुळे ओळख चांगली आहे. तुमचं नाव खूप म्हणजे पहिल्यापासून चर्चित आहे. आम्ही 2008 पासून डाळिंबीचा धंदा करतो. आमच्या आजोबांचा धंदा होता, वडिलांचा पण डाळिंबीचाच बिझनेस होता. पण तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो. कधी मार्केटला पुण्याला येणं होत झालं नाही, इंदापूरला आम्ही हमेशा येतो. पण आता 8-10 वर्ष तुम्ही मला ओळखता किंवा आमच्याकडे माल ऐकताय, पण आज मला वाटतं प्रत्यक्ष भेट अशी प्रत्येक ठिकाणी जातोय की दररोज 200-400 शेतकरी आपल्या दुकानात येऊन जातात. पण प्रत्येकाशीच मुलाखत होती असा योग नसतो. पण आज योग आहे की तुमच्या डायरेक्ट मी बागेतच आलो. आणि बागेत येण्याचं पाठीमागचं कारण बी आता मी जवळजवळ तुम्ही युट्यूब चॅनल पाहत असेल, नाशिक जिल्ह्याचा दौरा झाला, नगर जिल्ह्याचा झाला, पुणे जिल्ह्यातला काही भाग केला ना, आता पुणे करून आता सोलापूर पण काही भाग घेणार आहे. पण मला एकच आहे की अशा वेळेस जो मनस्थिती शेतकऱ्याची बिघडलेली आहे ती मनस्थिती कुठेतरी सुधारावी. आणि आज आपलं लाखो रुपयाचं नाही करोडो रुपयाचं नुकसान होणार आहे ते थांबवावं. की हे वर्ष पुन्हा नाही, बरोबर हे वर्ष हे आलेलं आहे. तुम्ही पण इतक्या वर्ष बिझनेस करताय डाळिंब पिकवायचा आणि आम्ही पण विक्री करण्याचा बिझनेस करतोय. तुम्हाला आजपर्यंत असं वर्ष दिसलं होतं? उच्चांक ह्या वर्षी खूप म्हणजे आतापर्यंत कधी आम्ही पाहिलं नाही एवढं उच्चांक डाळिंबीच्या रेटमध्ये आम्ही पाहिलं. मी सुद्धा पाहिलेलं नाही. ह्या आजच्या तारखेला एवढा रेट मी सुद्धा पाहिला आणि तुम्ही सुद्धा पाहिला नाही, बरोबर. पण आता तुम्ही मार्केटला येताय म्हणून कुठेतरी एक आपुलकी आपल्यापर्यंत तुमची पोहोचली, पण बरेच जण अजून पोहोचलेलेच नाहीत. तर शेतकरी ते भयभीत होतात, बरोबर. आता या ठिकाणी आता तुमची बाग आहे, पण ती बाग सोडून अजून दुसरे जे आलेले आहेत ते इतर ठिकाणचे अजून काही शेतकरी आहेत का याच्यामध्ये? मी टाकलंय साहेब तुमच्याकडं 8 वर्षापूर्वी पुण्यात मी माल नेलेला आहे. पुण्याचं मार्केटचा मला अनुभव आहे. जेवढा क्वालिटीचा माल असेल ना
चांगल्या पद्धतीने चांगला हा. चांगलाच रेट पुणे पुणे तिथे काय उणे हा 100% खरं आहे. पुणे तिथे काय उणे त्यांच्या पण बाग आहे, माल गेलाय त्यांचा, बर. छोटेच आहेत, त्यांची पण बाग आहे. जाय ना का बाग जरी गेली तरी अनुभव आपला एखाद्याला शेअर केला पाहिजे किंवा आपण पाहिलं पाहिजे की काय परिस्थिती काय नाही. टॉपचा माल क्वालिटीचा टॉप ते पुण्यालाच फक्त विकायचा एक नंबर रेटनी. हो, पुण्याला चांगला माल येतो. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आल्यानंतर शेतकरी खूप समाधानी आहेत आणि तुम्हाला इंदापूर मार्केटच्या बद्दल आणि पुण्याच्या बद्दल तुमच्या मनातल्या भावना काय आहेत आमच्या काही म्हणतोय ना मी मग आता क्वालिटीचा माल जास्त क्वालिटी असेल तर पुण्याला पुण्याला नेणे. छानच आहे. आणि मीडियम असेल तर इंदापूर आहे. पण दोन्ही सोडून असं वाटतं का तिसऱ्या ठिकाणी जावं? नाही, आम्हाला अनुभवच नाही ना. तिसऱ्या ठिकाणी सोलापूरचा अनुभव आहे बरं का, सोलापूरचा पण अनुभव आहे, पण तिथे काय हा, तिथं सगळं म्हणजे मिक्स आहे, म्हणजे असं काही विषय नाही. ह्या दोनच्या ह्याच्यामध्ये तुमचं समाधान आहे. समाधान. हो. खऱ्या अर्थानं ही जर डाळिंब पाहिलं तर एकसारखी डाळिंब आहेत आणि खूप म्हणजे लेकरावर लक्ष कमी दिलं असेल तेवढं त्यांनी फळावर लक्ष दिलेलं झाकलेले बाग होते, आम्ही खोलले सगळे. हा. मग आता तुम्ही तुमचं नाव सांगा. आपलं बोंगळे आपली ही आहे तुमची दुकान आहे, कृषी कृषी सेवा केंद्र आहे. तर तुमच्या अनुभवात तुम्ही आमच्या पिढीकडे पाहताना किंवा शेतकऱ्यांकडे पाहताना कुठल्या नजरेने आजपर्यंत पाहता आलेला आहात? माझं नाव विनायक भोंगळे, माझं कृषी सेवा केंद्र आहे वरकुटे खुर्द गावामध्ये. शेतकऱ्यांकडं आणि तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन, तुम्ही जे चांगल्या मालाला आहे ना ते चांगला योग्यच रेट देता. जे आम्ही बाकीचे मार्केट बघतो एक रेट सांगते तीन मार्केटला विकला जातो एक रेट, तुमच्याकडून ती अपेक्षा होत नाही. तुम्ही जे योग्य रेट सांगितला आहे तोच रेट आम्हाला मालाला भेटतो शेतकऱ्यांना, आणि शेतकरी पण विश्वासानं तुमच्याकडे येतात आणि आमच्याकडे बी विश्वासाने येतात की आम्ही बी शेतकऱ्यांना सांगताना ह्या गोष्टी करा, ही केल्यानंतर ह्या मालाची क्वालिटी राहील, असं करा, असे. शेतकरी मेंढरासारखा आहे, एकदा मुंडकं टाकलं की तिकडे वळतो. हो. पण एकदा विश्वास उडला तर पुन्हा वळून सुद्धा पाहत नाही नाही. नाही नाही त्यामुळे आता तुमचा औषध धंदा असेल किंवा आमचा विक्री धंदा असेल, तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना चांगली औषधं आणि ती योग्य रेटमध्ये दिली तर तुमच्याकडला कस्टमर अजिबात हटणार नाही. मार्केटला माल आणायचा आम्हाला प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, आजचं मार्केट ठीक आहे, उद्या चांगलं झालं, पण परवाचा आमचा माल गेला ना अचानक मार्केट जर रिवर्स आलं तर अशी शंका असते. त्याच्यामुळं आमचा अंदाज होतो की बाबा शेतकरी आम्ही पुढचे 15 दिवसाचे अंदाज दिलेले 15 दिवसाचे. दिलेत तुम्ही. हा 19-20 थोडाफार होईल, पण ऍव्हरेजली आज 100 होतं नोड्या डायरेक्ट 60 आला होत हा, असं नाही होत, पण 100चा 90-95 होईल किंवा 100चा 105-10 होईल. 2-5 रुपये अलीकडे पलीकडे आणि ऍव्हरेज मध्ये 2-3 रुपयाचा फरक पडतो. ऍव्हरेज कुणी जर म्हणत असेल की आज बाजार 30 उद्या मंदी होणार आहे, बिलकुल मंदी होणार नाही. त्या मंदीला तशी कारणं पण पाहिजे. एक तर सतत मुसळधार पाऊस पडला किंवा पुढे गाड्यात जाऊ शकत नाही अशी मंदी होऊ शकते एखाद दिवशी 2 दिवशी. अशी मंदी डाळिंबाच्यात होऊ शकत नाही. अचानक हा पालेभाज्या नाही, कोथिंबीर मिरचीचा नाही व्यवहार. बरं परिस्थिती. हा, तशी परिस्थिती. काय अचानक नाही. तिथं किडी चौधरीला तुम्ही जोडलाय. हा. ज्या दिवसापासून मला सांगा की शेट अचानक मार्केट असला असा एक क्षण दाखवा, दुसरीकडे गेला असं मला गॅरंटी नाही. आलं लक्षात? आमच्याकडे वाईट अनुभव आलेला असा कुठला एखादा? नाही, तुमच्याकडे नाही तसं काय नाही, अनुभव कारण वाईट पुण्याला तुमच्याकडे 2च वेळा आलोय, जास्त वेळ आलो ना. परत इंदापूरचं मार्केट चालू झालं, अगोदर सोलापूरला जातो. टिंबुरीला आम्हाला सुद्धा माल इंदापूरचा आणलाय. सुद्धा अनुभव चांगला आहे तसा. खऱ्या अर्थानं शेतकरी द्विधा मनस्थिती असतो, काही ठाम मतात असतो, काहींचं मार्केटबद्दलचं मत बी खराब झालेलं असतं, पुन्हा ते मार्केटकडे तोंड पण पाहत नाहीत. पण बऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आता 8-10 वर्षामध्ये आपण इथं जरी भेटलो नसेल तरी तुमचं मत आमच्याबद्दल चांगलं दिसलं, त्याबद्दल खूप मला बरं वाटलं. आणि आज बागेमध्ये आल्यानंतर मला एक मनस्थिती ही आढळती की आपण शेतकऱ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांच्या द्विधा मनस्थिती तपासाव्यात आणि त्यांना आधार द्यावा. कारण आज शेतकऱ्याला कोणतरी सांगणारे भरपूर येतात, पण चांगलं सांगणारे कमी येतात, घाबरवणारे जास्त येतात. ते आता देऊन टाक, नाही तर पुढे जाऊन लय मंदी आहे. हो, हो. म्हणतात ना तसे म्हणणारे 2 दिवस झाले येत आहेत. येत आहेत ना, लवकर देऊन टाका, लवकर देऊन टाका. पुढे मंदी, पुढं मंदी आहे. गुजरात चालू होतोय, काही मंदी नाही, गुजरात चालू होत नाही. गुजरातमध्ये जिथं माल चालू होणार आहे हलवत या ठिकाणी, तिथला माल काय क्वालिटीचा आणि कुठं चालतो हे मला माहिती. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. तुम्हाला दिवाळीपर्यंत ती जी जे फक्त मंदी आली तर पावसाने हा बरोबर. एखाद 2-3 दिवस मंदी आहे, नाही तर त्याला बी मंदी नाही. वाला नाही तो आणला माल आणि जर सुका आणला तर तो आजही चांगल्या रेटमध्ये जातो. आजही 215 रुपये किलोचा ॲव्हरेज पुण्यामध्ये बसलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, घाबरून जाऊ नका. मी भागाभागात जातोय, गावागावात जातोय, तिथे शेतकऱ्यांशी संवाद साधतोय आणि तुम्हाला पण आज महाराष्ट्रातला रिपोर्ट देतोय की शेतकऱ्यांकडे माल आहे तो खूप कमी आहे. आता जरी तुम्हाला माल दिसत असेल तुमच्या आजूबाजूला माल कमी आहे, कारण पाणी नव्हतं पहिलं महाराष्ट्रामध्ये. दुसरं तेलेनी 40% बागा गेल्यात आणि आता पावसाने टिपका भरपूर आलेला आहे. खूप त्रास झाला.
खूप त्रास झालेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की एकदा मोकळी मार्केटला या. आमची तिन्ही मार्केट आहेत, नाशिक असेल, इंदापूर असेल, पुणे असेल, तिन्ही मार्केटला भेटी द्या. ज्यांना पश्चिम महाराष्ट्राला फक्त 2च मार्केट आहेत, पण उत्तर महाराष्ट्रासाठी आमचं नाशिक मार्केट आहे, तिथं नक्कीच भेट द्या आणि मनातले सगळे संभ्रम दूर करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.